मी देवी पार्वती. मी नवदुर्गा रूप धारण करण्यामागे विविध पौराणिक कारणे आहेत. मुळात मी म्हणजेच पार्वती हा आदिशक्तीचा एक सौम्य आणि शांत अवतार आहे. दुष्टांचा नाश करण्यासाठी मी विविध 9 रूपे जी उग्र शक्तीची आहेत ती धारण केली आहेत. थोडक्यात पार्वती म्हणजेच मी समाजातील धर्म, सत्य आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी 9 रूपे धारण केली आहेत. माझे प्रत्येक रूप एका विशिष्ट शक्तीचे, कार्याचे आणि गुणाचे प्रतिनिधित्व करते. तर चला आपण माझ्या या 9 देवींच्या रूपांचे प्रकट दर्शन करूया. मी पार्वती देवीचे पहिले रूप म्हणजेच शैलपुत्री. मला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजले जाते. मी हिमालय राजाच्या हिमावतीची कन्या म्हणून ओळखली जाते. माझे वाहन वृषभ म्हणजेच की बैल आहे. माझे शस्त्र त्रिशूळ व कमळ आहे. दक्ष प्रजापतीने केलेल्या यज्ञात जेव्हा शंकरांचा अपमान झाला तेव्हा देवी पार्वतीने यज्ञकुंडात उडी मारून आत्मदाह केला. त्यानंतर देवी पार्वती म्हणजेच मी शैलपुत्री हिमालय राजाच्या हिमावतीच्या घरी पुन्हा जन्म घेऊन आले. मी पार्वतीचे दुसरे रूप म्हणजेच ब्रह्मचारी. माझी पूजा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते. मी पांढरे वस्त्र परिधान करते. माझ्या उजव्या हातात जपमाळ व डाव्या हातात कमंडलू असते. मी पार्वती देवीचे तिसरे रूप म्हणजे चंद्रघंटा. चंद्रघंटा हे दुर्गेचे रूप आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माझी पूजा केली जाते. भक्त मला पुजतात ज्याने राक्षसांचा नाश केला जातो. मला 10 हात आहे. त्यापैकी 9 हातात गदा, त्रिशूळ व धनुष्य आहे. मी पार्वतीचे चौथे रूप म्हणजेच कुष्मांडा देवी. आपले स्मित तस्येमुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे मला कुष्मांडा देवी असे म्हणले जाते. जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते, चारी बाजूने अंधार पसरलेला होता, तेव्हा मी आपल्या स्मित तस्येने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून मी सृष्टीची आद्य शक्ती आहे. माझ्या 8 पूजा आहेत. मी अष्टपूजा ह्या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. माझ्या 7 हातात कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. माझ्या 8व्या हातात जतमाळा असून माझे वाहन सिंह आहे. माझे निवासस्थान सूर्यमंडळात आहेत. तिथे निवास करत शक्ती केवळ माझ्याकडेच आहेत. म्हणजे तेज आणि लख्ख प्रकाशाने 10 दिजा उजळून पडतील. म्हणून सर्वजण मला कुष्मांडा देवी असे म्हणले जाते. मी पार्वती देवीचे 6वे रूप म्हणजेच देवी कात्यायनी. मी महर्षी कात्यायनची मुलगी म्हणूनही ओळखली जाते. जेव्हा महिषासुरचा अत्याचार पृथ्वीवर वाढला होता तेव्हा सगळ्या देवी आणि देवांनी पार्वतीला प्रार्थना केली होती की तुम्ही ह्या राक्षसाचा वध करा, कारण ह्या राक्षसाचा वध फक्त स्त्रीच करू शकते. म्हणून त्यांनी माझे रूप धारण करून दसऱ्याच्या दिवशी महिषासुरचा वध केला. मला 4 हात असतात. एका हातात कमळ व दुसऱ्या हातात त्रिशूळ असे असते. माझं वाहन सिंह आहे. माझी पूजा केल्याने मोक्ष, धर्म, अर्थ हे तिन्ही फळांची प्राप्ती होती. मी पार्वतीचे 7वे रूप म्हणजेच कालरात्री देवी. माझी पूजा 7व्या दिवशी केली जाते. मी महादेवींच्या 9 रूपापैकी एक आहे. मी दृष्टांचा नाश करते व भक्तांना सुख समृद्धी देते. माझा रंग अंधारलेल्या रात्रीसारखा काळा असतो. माझ्या गळ्यात चमकणारी माळ असते. माझ्या एका हातात लोखंडाचा काटा व दुसऱ्या हातात गदा असते. माझी उपासना केल्याने भय, रोग व अकाली मृत्यू टळतो. मी पार्वतीचे 8वे रूप म्हणजेच महागौरी. माझी पूजा नवरात्रीच्या 8व्या दिवशी केली जाते. माझा वर्ण अत्यंत शुभ्र असून मी वृषभावर आरूढ आहे. माझ्या हातात त्रिशूळ व डमरू आहे. माझी पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनात पवित्रता येते. मी पार्वतीचे 5वे रूप म्हणजेच स्कंदमाता. स्कंदमाता कार्तिक स्वामींचे नाव आहे. मी पार्वतीचे 9वे रूप म्हणजे सिद्धिदात्री. मी सिद्धिदात्री नवदुर्गेपैकी 9वी आणि अंतिम देवी आहे. मी सिद्धीची आणि मोक्षाची दात्री मानली जाते. कमळावर विराजमान आणि सिंहावर स्वार असलेली मी 4 हातांची देवी भक्तांना सुख, समृद्धी आणि सिद्धी प्रदान करते. भक्त माझी पूजा 9व्या दिवशी करतात. असे मानले जाते की ह्या दिवशी पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.